ह्या बघा इतक्या काढल्यात. हे एक आलं, विळा आणला. हा विळा अंधारातच मी ही बटाट्याची भाजी आहे ना झटपट आपला टोस्ट सँडविच बघा घरच्या घरी. हां तेच ना. तर आपल्या बागेतल्या ना काकड्या काढल्यात आता, भरपूर साऱ्या निघालेल्या आहेत. तिकडे आली 1 मिनिट आली आहे. आणि एकच माझ्या हातामध्ये ही कोवळी भेटली ना ती काढली. खूप जणांच्या कमेंट्स येतात, ऐकलं काय, की तुम्ही भाजीपाला वगैरे विका, काकड्या वगैरे विकत का नाही ते सांग बघू देत. विकायचं तिथे बाजारात जायचं आणि बाजारात जाऊन बसायचं. तिथे जाऊन मंगळवार शिवाय बाजार नाही. आमच्याकडे बाजार की नाही खूप लांब आहे. मंगळवारचा आठवडे बाजार असतो आणि जायचं म्हटलं का आपल्याला गाडी भाडा परवडत नाही हो, असं आहे ते. जेवढं खर्च करून जायचं. हां म्हणजे खर्च करून जाणार ना तर आपलं काय प्रॉफिट आपला होणारच नाही, असं आहे ते. भरपूर जरा एकत्र असेल ना 2-4 उत्पन्न तर ठीक आहे. हां फक्त एक वस्तू आपण नेली आणि विकली असं नाही होत, कारण गाडी भाड्याचा खर्च पण आपला निघणार नाही आणि परत आपला वेळ जाणार तो वेगळा ना, वेळ पण आपला जाणार. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे मग नाही आम्ही हे करत. आणि मेन काय आता आमच्याकडे लोकवस्ती पण कमी आहे, त्याच्यामुळे मग असं कोण विकत घेणार आहे असं पण नाही आहे. त्याच्यामुळे मग काय नाही, असं काढायचं आणि कोणाकोणाला देऊन टाकायचं. मग असं वाया घालवण्यापेक्षा त्याचं आम्ही कोणाकोणाला देऊन टाकतो, मग असं आहे ते. मनाला पण समाधान ना. हां पण बाजार खूप लांब आहे आमच्याकडे, त्याच्यामुळे. अजून मग आज इतक्या काकड्यांची हार्वेस्टिंग झालेली आहे. बापरे किती निघालेत बघा. जवळजवळ 20 काकड्या निघाल्यात. हा ऐकलं काय, 20 आहेत 20. बागी ये बेटा. आज भाग्या आपला लवकर आलाय, शेरून आलेला आहे. तो वाट बघतोय कधीपासून शेरूची. य ते ये घरात याचं. शेरू नाही आला, शेरू नाही आला. बस खाली, बस 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 बस. गुड बॉय आहे तो माझा, गुड बॉय आहे. कानाची जखम बघा त्याला झाली होती ना मागे, बघा त्याला लागलेलं, आत्ता ती भरलेली आहे. म्हणजे किती दिवस गेले बघा ती जखम भरायला. काय झालं काय झालं काय झालं? बुकू लागली बुकू लागली. काय नाही काय लावून येतो नुसतं अंगाला. ह्यालाच सगळ्यात जास्त जखमा येतं भाग्याला आपल्या, शेरूला नाही जास्त एवढं. कुठे कुठे अडकतात ना तारेबिरेमध्ये. हां लाडत आला बघा. हे असं लाडत येणं असतं. सकाळी मी झोपलेले असते ना, हे असं असतं रोज येतो उठवायला मला. झोपलेलं असलं की उठवायला येणार लाडात. अबू बशा खाली, बशा बशा. वरती ते फिरवलं की खाली होणार. हां तर इथे आमचा बघा नाश्ता चालू आहे. आमचा म्हणजे कुणालच्या बाबांचा नाश्ता चालू आहे. वाजलेत 8. त्यांना हा टायमिंग झाला की त्यांना भूक लागते. तर अळूवडी बघा, अळूवडी. तर अळूवडी शब्द मला की नाही बोलता येत नाही ना, त्याच्यामुळे मी अळूवडी बोलते. खूप जणांच्या कमेंट आला की ताई अळूवडी नाही म्हणायचं, अळूवडी म्हणायचं असं. तर बोलताना हां फरक पडतो ना, कधी नाही जमत. थोडा ताण द्यायला. हां जास्त ताण नाही द्यायचा हो जिभेला. आपल्याला जे सहज आणि सोपं जाईल ना तसंच करायचं. त्याच्यामुळे मी अळूवडी म्हणते. तर इथे फ्राय करून त्यांना बघा अळूवडी दिलेली आहे. आणि तुम्हाला आता मी दाखवणार आहे वस्तू ज्या आम्ही कणकवलीमधून आणल्या होत्या ना मागे, बघा तुम्हाला दाखवल्या दुकानातलं. तरी बघा ही झारी आणलेली आहे, 5 लिटरची झारी आहे ही. आपल्याला आता उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये पाणी टाकायला लागेल ना झाडांना, त्याच्यामुळे उपयोगी पडेल ती, म्हणून ही आणले. किती दिवस झाले घ्यायची पण आमच्या इथे मिळत नव्हती ना. आपल्या इथे कुठे दुकानामध्ये नव्हती मिळत. हां पटकन असं मिळत नाही ते. पण कणकवलीला आम्ही गेलो ना त्या दिवशी, तर आम्हाला मग मिळाले दुकानामध्ये. आणि खूप छान दुकान आहे ते, भरपूर सगळ्या वस्तू. ते झालं. परत ही बघा हे एक आलं, विळा आणला. हा विळा खुरपं काय तुम्ही म्हणता, मी ह्याला खुरपं म्हणते. तू काय बोलतो? विळा पण बोलतात, खुरपं. हां तर हे एक आणलं. आणि आपल्या माठाचा नळ बघा टपकते ना पाणी, त्या हार्डवेअरच्या दुकानमध्ये नळ पण सहजच विचारलं आहे का, आहे म्हणाले. मग तो नळ पण मिळाला बघा. आणि किंमत सांगते, ही झारी 200 रुपयाची आहे. हा नळ आहे 40 रुपयाचा. हे एमसीर आणलं आहे, ते चिपकावायला लागेल ना म्हणून.
हे 30 रुपयाचं आणि ही 120 रुपयाला आहे. असं ह्या 2-3 वस्तू पण कामाच्या वस्तू आहेत सगळ्या. असं तो मला नाही देता. काय झालं वाघ्या? हा बघा, हा आला एक मुली आला. काय झालं वाघ्या? वाघ्या बोलतो मला पण दे असं बोलतोय तो. काय पाहिजे? खाऊ पाहिजे? त्याला वाटलं तो इथे आला ना त्याला खायला देतो. हा आत्ताच बघा तुम्हाला ह्या वस्तू दाखवते ना तेव्हा हा शेरू आलेला आहे. आणि आल्या आल्या खाण्यावरती नको जास्त देऊ, जायचं नाही तेलकट वगैरे जास्त. बस झालं एक एक. त्यांना आता मी देते नाश्ता. ए हवरू, हवरू इकडे. ए हवरे आता जायचं नाही, बस बस अजिबात देऊ नका. त्यांचं तयार आहे, त्यांना देते नका. वाघ्या एवढा आवाज नाही. खायला हवंय, खायला हवंय त्याला. हा आता बाईकवाल्याला भुकतोय येडा. आता खाण्यासाठी, आता खाण्यासाठी बघ आहे ना. त्याला खायला हवंय. आणि हा बघा, हा तर आपला काय तुम्ही विचारूच नका. एकदा खायची वस्तू बघितली की जोपर्यंत ती संपत नाही तोपर्यंत शेरू आपला हलणारच नाही. तुम्ही काही करा. वाघ्या आपला हवरा नाही पण हा आहे. आणि त्याला जेव्हा आपण बोलू ना संपलं खप्पा झालं तेव्हा मग तो साईडला होतो. त्याला पाहिजे ते म्हणून तो भुंक. शेरू सुका आहे बघ. हा कुठला वला उन्हाला काय माहिती एवढा. कुठला रान केलास तू? हा बस इथे मी आणते जेवायला आणते. चल बस इथे मी आणते. ए हवऱ्या, ए हवरू कुठे? हा हा जास्त वला नाही. अरे आता बाहेर होता ना अजून ना त्याला चुकला तो बघून यायला लागला. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आणि नेहमीप्रमाणे निघालो आहोत आपलं घरातलं काम करून बाहेरचं काम करायला. तर इकडे वेलींच्या इकडे वगैरे ना रानबिणं आहे वाढलं, त्याच्यामुळे ते आता करायला घेते फटाफट. शेरू हो पुढे, शेरू पण आलाय बघा जोडीला माझ्या. चप्पल घालते अगोदर. आज ना थोडीशी तब्येत माझी बरी नाही वाटत आहे, त्याच्यामुळे असं आराम नाही करायचा. आराम केलं ना की जास्त मग तब्येतीनं बिघडते. काय होतं आपण ते सतत डोक्यामध्ये विचार करत बसतो, हे दुखतंय ते दुखतंय आणि मग अजून त्रास होतो. त्याच्यामुळे घरातलं आता आटपलं, सगळ्यांना नाश्ता वगैरे दिला. माझं बाकी करायचं. म्हटलं पहिला बाहेरचं काम करून घेऊया. म्हणजे कामामध्ये आपण बिझी राहिलो ना का सगळं दुखणं वगैरे असतं ना आपलं, ते सगळं विसरायला होतं. त्याच्यामुळे असं करायचं. केली सुरुवात, कुरालच्या सुरुवात पण केली तिकडे. हे बघा हे इकडचं बाकी आहे ना रान, जरा आता घेतलं आहे साफ करूया. थोडं थोडं बाकी आहे, ते मोठं मोठं ते गेले. हे डोंगले बघ कसे, डोंगरांची लाईन लागलेली आहे. आणि वाघ्या आता बोंबटतोय बघा. आता हा पण इथे आला ना शेरू, वाघ्याचं चालू झाले. चला काय काय गवत किती ताट आहे ना एकदम. तर नवीन ह्याच्यात निघतंय काय? नाही तर मला दे काय तो नवीन वाला. सांभाळून काम करू नको, तुला हवाय ते. मी कोयता आहे ना माझ्याकडे. लाकडाचं आहे ना, काय लाकडाचं बघूया वापर करून. चांगलं आहे हे ताटवालं. हा रे धार चांगले आहे ना, पटापट होत आहे. तर बऱ्यापैकी रान की नाही साफ केलं आम्ही. आणि इथे की नाही आपल्या 2 चिबूडच्या वेली होत्या, तर मागे काही खराब झाल्या होत्या, पण त्या चिबूडच्या वेलीला सुद्धा आता फळ बघा दिसलं साफ करताना. छोटंसं फळ लागलेलं आहे. म्हणजे बघा इतकं झालेलं आहे मीडियम साईजमध्ये. आणि म्हणजे त्याच्यावरती गवत चेपलेलं आहे. इकडे बघा गवत सगळं काढलं ना, त्या गवतातून ती वेल बाहेर आली आणि त्याला फळं धरलेली आहेत. आता दिसतात फुलं वगैरे. चला तर भाजी थोडीशी काढून घेऊया. वालीच्या शेंगा की नाही तयार झालेल्या आहेत, त्या काढून घेते. काढल्या एक जुडी झाली ते. हां हे बघा काढल्या. अजून हा एक जुडी झाली. थोड्या तिकडच्या तुम्हाला दाखवते मी. तयार झालं ते काढावंच लागतं, नाही तर पण जून होऊन जातील ना. ह्या बघा कशा मस्त अशा लागलेल्या आहेत वालीच्या शेंगा. आपण काढून घेऊया. आपण आता काढून घे. जून वर थोड्यासाठी कसं आपल्याला करायचं. हां सगळ्याच काढते ना, सगळ्याच काढते. हा इकडचं पण जरा रान साईडला कर. एवढं साफ करून घेते. 2 मिनिटाचं काम आहे ते, होऊन जाईल.
वेलीला तेवढी ताकद मिळेल ना. चिगरूच्या वेळीचं गवत टाकलेलं ते जरा उडवून नंतर ते गवत कापतंय. ह्या बघा इतक्या काढल्यात मस्त. अशी एक टायमाची भाजी आपली होऊन जाणार आहे. भरपूर झाली की आपल्याला. आता हे इकडचं आहे ना, हे बघा हे रान दिसतं तुम्हाला, ते सुक्क गवत सगळं साईडला करून हा इकडचा सगळा परिसर साफ करून घेतो. तण निघालं ना मग ते वेली कशा अजून छान वाटतील. मग त्याला माहिती चैन लावली ना आता. हा थंड पाण्यात काही बरं वाटलं बा. काय घाम निघाला बाप रे. त्याला घाम निघून जाऊ दे आम्हाला. बोलतं खरं कसलं खत पाणी चाललंय. खत पाणी कसलं म्हणजे पडवळ आहे इथे फार. तर छोट्या वेलीला खत पाणी चालू आहे. ते बघा सगळं शेण बिन सगळं टाकतायत कुणालचे बाबा. आणि दुसरं ते हे याचं भाजीचं आणलं होतं ना खत, ऑर्गॅनिक खत आणलेलं आहे. ते वेली आता मोठ्या मोठ्या होत चालल्यात ना, त्याच्यामुळे त्यांना खत पाणी करतायत ते. गोंड्याला पण करायचंय. हा मग गोंड्याला पण थोडं टाकायचं. तर अजून की नाही माझे कपडे धुवायचे बाकी आहेत. आत्ता संध्याकाळ झालेली आहे, 5:15 झालेले आहेत. आज तब्येत माझी डाऊन आहे. दुपारी भरपूर असा आराम केला आहे. आज दुपारी जेवणसुद्धा आम्ही काय केलेलं नाही आहे. मग सकाळी नाश्ता करून झाला, त्याच्यात जेवणाचं नाहीच काय केलं. ते फ्राईड राईस असतं ना, म्हणजे कालचा रात्रीचा भात होता, तो फोडणीला घातला आणि तोच आम्ही खाल्लेला आहे. आता रात्रीसाठी बनवायचं आहे जेवण. आता थोडंसं मला बरं वाटते, पण दुपारी खूप त्रास होता असं सगळं आहे. आता जरा बसले इथे खाली गवतामध्ये बसले. खत पाणी चालू आणि त्या बघत होते मी. मदत हवे माझी काय? मदत हवे? नुसतं भेटेल नाही केली तर जा घरी. करते जरासं नाही ना उकरून देते थोडंसं आणि मग जाते घरामध्ये. ते तू तर त्याला सिमेंट लावलंस ना. हा बघा हा आपला माठ आहे ना, दुरुस्त करायचं काम चालू आहे. बघू दे तो नळ आणला होता ना नवीन, ते लावतायत आता. जुनावाला बघू दे. आतला वायसर म्हणजे नव्हता काय. त्याच्यात एक वायसर तुटला, खराब झाला होता. वायसरच बघा जाम झाल्यावर. हां त्याच्यामुळेच ते पाणी टपकं होतं. चला आता नवीन लावून घे ना मग. या वायसर असत नाही वायसर आहे काय बा. हा बघा हा नवीन, हा नवीनवाला लावा बघू ते. आता असं फिरव जरा माठ हवा आता गरमीमध्ये पाहिजे ना. हा बघा होल पडलं. गरमीमध्ये बाबा माठ हवा. ते फ्रीजचं पाणी काय आम्हाला जमत नाही प्यायला. जरा वायसर आहे का अडकलेलं आहे. आमच्याकडे अचानक लाईट गेलेली आहे. बाहेर वारा सुटला आहे, ढग गडगडत आहेत, विजा चमकत आहेत. काम आमच्याकडे जोरशोरमध्ये चालू आहे. पाऊस अजून पडत नाही आहे, पण खूप अशा विजा चमकतात आणि ढगांचा आवाज होतो आहे. आता मी चाललेली आहे किचनमध्ये जेवण करायला. आता काळोखामध्ये काहीतरी शॉर्टकटमध्येच बनवावं लागणार आहे. ए शेरणी आहे ना आपले घाबरले, जाम घाबरलेले. अगोदर ना तिथे वर सोफ्यावर बसला होता. म्हणजे कशाला घाबरले, आवाज बघा होतोय ना बाहेर, विजांचा चमचमाट होतोय, ढगांचा गडगडाट आवाज घ्या बघा तुम्ही पण. तर इतका घाबरलाय ना, वर जाऊन बसला होता. नंतरला घाबरला आणि त्याच्या बाबाच्या बाजूला जाऊन चिपकला. शेरू इकडे बघ, मी किचनमध्ये माझं जेवण बनवायचं काम चालू आहे ना. एक शेरू इकडे बघ, बबड्या आहे बघ. ए शेरा, जाम घाबरतो. फटाके फुटले, विजा चमकला की जाम घाबरतो. आता तोंड पण नाही फिरवते बघा. आणि भाग्या बघा माझा, त्याचं काय नाही. त्याला भीती वाटली ना तर शांत जाऊन तिकडे झोपला गपचूप. तो आता झोपणार पण नाही. शेरू इकडे बघ. ए शेरणी, सगळे उडाले झोप बीप त्याची. तुम्हाला जवळून दाखवते थांबा. हा बघा, त्याला आता डोळ्यात इतकी झोप आहे ना बघा, पण त्या आवाजानंतर झोपणार नाही. काय झालं बेटा, गाई येते, झोप म्हणजे काय ना करत तुला. काल पण असंच संध्याकाळी घराच्या बाहेर यायचंच नाव नाही बोला. तर म्हणते ये खाऊ खायला ये. तर कसला खाऊ खायला काय नाही. तो गप घरामध्ये बसला होता किचनमध्ये दरवाजाच्या मागे. झोपून जा,
झोप झोप गाय कर चल. तर लाईट बघा आली आमच्याकडे, आत्ताच आली, 2 मिनटं झाले. तर त्या अंधारातच मी ही बटाट्याची भाजी आहे ना पातळ, ती अशी फोडणीला घालून घेतले. राई, जिरं, कढीपत्ता, तिखट मसाला, गरम मसाला, हळद, मीठ आणि थोडासा पावभाजीचा मसाला. या भाजीचं ना वेगळं असा पदार्थ कुणालच्या बाबा तयार करणार आहेत. त्याच्यासाठी भाजी चांगली अशी शिजवून घ्यायचे. अजून जरा शिजू दे 5 मिनटं. आणि कुकर दुपारीच लावला होता. तर ही मुगाची आमटी बनवायची. ही बघा मोड आलेले मूग कुकरमध्ये उकडून घेतलेत. आता हे फक्त फोडणीला घालायचे. त्याची उसळ बनवून घेते. आमटी म्हणजेच उसळ बनवून घेते. तर दुपारच्या वेळेस कुकर बघा लावून घेतलेला आमटीचा, म्हणजे उसळ आणि भात असं करायचा दुपारी विचार होता. पण तब्येत मला जास्तच खराब वाटत होती, त्याच्यामुळे फारसं असं काही केलं नाही आम्ही. जे काही थोडंफार बनवलं म्हणजे फोडणीचा भात वगैरे तेच खाल्लं होतं. म्हणजे मी करत होते पण कुणालच्या बाबांनी मला अजिबात उठू दिलं नाही. त्यांनी म्हटलं आराम कर. म्हणजे काय झालं होतं ते पण तुम्हाला मी सांगते. म्हणजे ह्या आता गोष्टी सोशल मीडियावर सांगायच्या की नाही माहीत नाही, पण कधी कधी मला वाटतं ह्या गोष्टी शेअर करायला पाहिजे. आपला जेव्हा मासिक धर्म येतो त्यावेळेस बऱ्याच जणांना बघा त्रास होतो, म्हणजे बायकांना. त्यातलंच माझं एक आहे असं. म्हणजे हे एक 4-5 दिवस जे आहेत ना मला भरपूर असा त्रास होतो. पहिले 2 दिवस खूपच त्रास होतो, म्हणजे अगदी मला उठायचं पण त्राण नसतं इतकं मला त्रास होतो. पण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते आणि मी स्वतःला माझ्या कामामध्ये असे गुंतून घेते. पण 2 दिवस मला भरपूर असा त्रास होतो. तर तेच आज सगळं चाललं होतं माझं. आणि मग काय केलं की दुपारीचं जेवण जे स्किप केलं आहे, आता म्हटलं रात्री तरी छान असं जेवण करूया. पण कुणालच्या म्हणाले की पटकन होईल ना असंच काहीतरी कर, म्हणजे मला पण जास्त असा भार व्हायला नको, म्हणून ते असे म्हणाले होते. आता भाग्या शेरू यांच्यासाठी मी तो कुकर लावला होता. म्हणजे मुगाची आमटी, म्हणजे असे बॉईल करून मूग आहे ना त्याचं पाणी वगैरे त्यांना दिलं होतं प्यायला वगैरे. आणि खातात दोघंजणं, ते त्यांना आवडतं असलं. तर इथे आता काय करायला घेतलं, ती भाजी बघा मी तयार करून घेतली बटाट्याची, ती मॅश करून घेतलेली आहे. म्हणजे बटाटी उकडून घ्यायची होती पण लाईट गेली, त्याच्यामुळे शॉर्टकटमध्ये हे मी केलेलं आहे. पातळ पातळ बटाट्याच्या खापा केला आणि एक 3-4 मसाले टाकून ही भाजी बघा राई जिऱ्याची फोडणी करून स्लो गॅसवरती शिजवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ती चांगलीशी मॅश करून घेतली. ही झाली आपली बटाट्याची भाजी तयार. म्हणजे मसाला जो असतो ना टोस्ट सँडविचसाठी तो तयार झाला. शॉर्टकटमध्ये म्हणजे काय सगळ्या वस्तू घरामध्ये होत्या आणि कुणालच्या बाबांना पण टोस्ट सँडविच वगैरे भरपूर असं आवडतं. त्याच्यामुळे म्हटलं हे बरं पडलं, म्हणजे पटकन असं होऊन जाईल. तर आता ही रेसिपी काय सगळ्यांना माहितीच आहे. चटणी माझ्याकडे रेडी होती आणि ब्रेडला बघा ते बटर लावून घेतलेलं आहे, चटणी लावलेलं आहे, त्याच्यावर तो मसाला आहे तो लावलेला आहे. शिमला मिरची कांदा असं कट करून घेतलं आणि ते वर ठेवलेलं आहे. आणि थोडासा चाट मसाला वर टाकला आणि छान प्रकारे असं शेकून घेतलेलं आहे. तर इथे किचनमध्ये मी एकटीच नव्हती, तर कुणालचे बाबासुद्धा मला मदत करत होते. दोघांनी मिळून सगळं केलेलं आहे. आणि त्यांनी बघा ते माठाचं काम करायला घेतलं होतं ना त्यावेळेसच लाईट गेली होती. तर माठ आपला छान प्रकारे झालेला आहे. खूप 4-5 दिवस जरा त्रास झाला होता माठ नव्हता म्हणून, पण आता छान प्रकारे आपला माठ आहे ना तयार झालेला आहे बघा. एक घे कट करायला. तर जेवण बघा झालं आहे आमचं. ही थोडीशी मुगाची उसळ बनवले, माझ्यासाठी बनवलेली आहे, माझ्यासाठी. आणि हे बघा हे सँडविच ते झालेले आहेत. आता कुणालच्या बाबा कट करतात. टोस्ट सँडविच येते त्यांच्या आवडीचं बाबा, खूप आवडतं. बोट सांभाळ, बोट सांभाळ. काय त्रिकोणी कापायची ना, त्रिकोणी छान वाटतात. त्रिकोणी पण कापतात. बस छान असे तयार झालेत. काम त्यांनी नीट कट होते ना, हे झालं. तर जोडीला बघा कोथिंबीरची चटणी आणि हा सॉस, आणि 2 प्रकारे कटिंग केलं आहे बघा. त्रिकोण पण कापलेलं आहे. झटपट आपला टोस्ट सँडविच बघा घरच्या घरी जुगाडमध्ये आम्ही केलेलं आहे. छान झालं, छान झालं, व्यवस्थित पाहिजे तसं जायला काय पाहिजे. तर किचनचं सर्व आवरून झाल्यानंतर कपडे जे धुवून ठेवले होते ना ते इथे सुकत घालायला सुरुवात केली. कपड्यांचं कसं जरा लेटच होतं आमचं, कारण बागेमध्ये बघा कामं वगैरे असतात ना, त्याच्यामुळे लवकर आंघोळ वगैरे होत नाही आमची. कुणालच्या बाबांची पण आंघोळ की नाही उशिराच असते, त्याच्यामुळे राहून गेलं होतं आज. चला आता सगळ्यांना जेवायला दिलेलं आहे. भाग्या शेरू पण जेवून झालेत, कुणालच्या बाबा जेवतात. आता मी घेते जेवायला आणि नंतरला किचन आवरायचं. आजचा दिवस ना आमचा थोडासा बिझी तर गेलाच आहे आणि तब्येत बरी नाही आहे, त्याच्यामुळे आराम तर केला, पण आराम केल्यामुळे नंतरला जे काम राहिलं ना घरात त्याच्यामुळे थोडीशी घाई झाली. आता थोडंसं आहे ते आवरून घेते.
म्हणजे जितकं शक्य होईल ते करणार, बाकीचं म्हटलं राहू दे, उद्याला होऊन जाईल मी ठीक, तेव्हा म्हटलं करून टाकेल. तर चला मग आता आजचा हा जो व्हिडिओ आहे इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. खूप खूप धन्यवाद.